जय श्रीकृष्ण. स्वागत आहे मित्रांनो तुमचं भक्तिकथा मराठी या चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही त्या माणसाचा शोध घेत असाल जो तुमचं आयुष्य बदलू शकतो, तर एकदा आरशात नक्की बघा. स्वतःपेक्षा जास्त आपल्याला कोणीही बदलू शकत नाही. स्वतःची थोडीफार प्रशंसा स्वतःच करा, कारण वाईट बोलण्यासाठी तर संपूर्ण जग तयार असतं. क्रोध हा असा तेजाब आहे की ते ज्या गोष्टीवर टाकलं जाते त्यापेक्षा जास्त नुकसान ते त्या भांड्याचं करते ज्यात ते ठेवलेलं असतं. आयुष्याचं सत्य समजून घेणं फार कठीण नाही. ज्या तराजूत तुम्ही इतरांना तोलता, कधी त्याच तराजूत स्वतःच बसून बघा. मित्रांनो, जिथे खऱ्या अर्थाने उजेड असतो तिथे दिव्याची गरज नसते. कुणाला हरवणं खूप सोपं असतं, पण स्वतःला जिंकणं फारच कठीण. जबाबदाऱ्या माणसाला वेळेआधीच मोठं करतात. वेळ ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला सगळ्यात जास्त हवी असते, पण तिचाच वापर आपण सगळ्यात चुकीच्या पद्धतीने करतो. त्यागाशिवाय काहीही मिळणं शक्य नाही. एक श्वास घेण्यासाठी आधी श्वास सोडावा लागतो. पानगळीत फक्त पाने गळतात. नजरेतून गळण्याला कोणताही ऋतू नसतो. ज्याला स्वतःची चूक दिसत नाही अशा माणसापासून दूर राहिलेलंच बरं. ज्यांचे मन स्वच्छ असतात त्यांनाच जग चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतं. आयुष्यातल्या सगळ्यात मोठा धडा म्हणजे शांत कसं राहायचं हे शिकणं. जर तुमच्या स्वप्नांना आपलं मानण्याची हिंमत तुमच्यात असेल तर प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ शकतं. अडचणी पाहून आयुष्यात कधीही हार मानू नका. कदाचित त्याच अडचणीत तुमची मोठी सुरुवात दडलेली असेल. जर दुःख मोठं असेल तर यशही तितकंच मोठं मिळतं. आत क्षमा असेल तर क्षमा बाहेर येते. आत राग असेल तर राग बाहेर पडतो. आत प्रार्थना असेल तर प्रार्थना बाहेर येते. आत जर द्वेष असेल तर द्वेषच बाहेर पडतो. म्हणून जेव्हा काही बाहेर येतं तेव्हा दुसऱ्याला दोष देऊ नका. आशा आणि विश्वास कधीच चुकीचे नसतात. प्रश्न फक्त एवढाच असतो की आपण कोणाकडून आशा ठेवतो आणि कोणावर विश्वास. विचारांची सुंदरता जपून ठेवा, कारण चेहऱ्याचं सौंदर्य वयाबरोबर बदलतं, पण विचारांचं सौंदर्य नेहमी हृदयात अमर राहतं. जेव्हा आपण कोणतंही काम देवाच्या स्मरणात राहून करतो तेव्हा त्या कामात देवशक्ती आपली मदत करते आणि यश निश्चित होतं. आपली परिस्थिती परमेश्वरावर सोपवा, कारण जे तुम्ही आयुष्यभर करू शकता त्यापेक्षा कितीतरी अधिक तो एका क्षणात करू शकतो. ज्यांना देव आवडतात, ज्यांना तो आपले खास बनवू इच्छितो, त्यांनाच तो वारंवार अपयश देतो, त्यांच्या आयुष्यात अडचणी आणतो. जर तुम्ही हरत असाल तर हा मोठा संकेत आहे की तुम्ही देवाच्या त्या खास माणसांपैकी एक आहात ज्यांना तो पुढे नेऊ इच्छितो. जगात असे काही लोक असतात की तुम्ही त्यांना कितीही प्रेम, मान, सन्मान दिला तरी ते तुम्हाला दगा देतात, कारण तुम्ही लोकांची वृत्ती बदलू शकत नाही. पत्नी आवडीने मिळू शकते, पण आई वडील पुण्याने मिळतात. ज्यांचा विश्वास वेळेबरोबर बदलतो त्यांची पर्वा करू नका, पण ज्यांचा विश्वास तुमच्यावर तेव्हाही टिकून राहतो जेव्हा तुमचा वेळ वाईट असतो त्यांची कदर करा. नाती कोणतीही असो, ती मजबुरीची नाही तर मजबूत असायला हवीत. आयुष्यात धैर्य खूप महत्त्वाचं आहे, कारण हे नेहमी लक्षात ठेवा, थेंब थेंब पाण्यानेच गागर भरते. आईची ममता, खरेपण आणि चांगुलपणा कधीही वाया जात नाही. ही अशी पूजा आहे ज्याचा शोध ईश्वर स्वतः घेतो. सुख आपल्या अहंकाराची परीक्षा घेतं, तर दुःख आपल्या संयमाची. या दोन्ही परीक्षांत उत्तीर्ण झालो तरच आपलं जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होतं.
प्रेम आणि सन्मान ही अशी दोन देणगी आहेत की जर त्या सर्वांना दिल्या तर मुकेही शांत होतात. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची किंमत कळते त्या दिवसानंतर कोणाच्या निंदेचा किंवा स्तुतीचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही. संपूर्ण जगात दुःखापेक्षा मोठा मित्र नाही, कारण दुःखच माणसाला ईश्वराची आठवण करून देतं. चांगला माणूस समजून घ्यायला चांगलं हृदय लागतं, चांगला मेंदू नाही, कारण मेंदू नेहमी तर्क करतो पण हृदय नेहमी प्रेम भाव दाखवतं. सत्य फक्त त्यांच्यासाठी कडू असतं जे लोक खोटं बोलण्याची सवय लावून घेतात. प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवतो, म्हणून प्रत्येक अनुभव महत्त्वाचा असतो. आपण आपल्या चुका करूनही खूप काही शिकू शकतो. पोटात गेलेलं विष फक्त एका माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष नातेसंबंध संपवून टाकतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात, पण माणूस स्वतःच्या समस्यांनाच सगळ्यात मोठ्या आणि कठीण समजतो. कडू असलं तरी हे सत्यच आहे की माणसाचं व्यक्तिमत्व तेव्हाच अधिक उजळून निघतं जेव्हा तो आपल्या माणसांकडूनच ठेच खातो. जर कोणी तुमच्याकडे काही मागितलं तर ते देऊन टाका, कारण देवाने तुम्हाला मागणाऱ्यात नाही तर देणाऱ्यात ठेवलेलं आहे. अडचणीत कोणी सल्ला मागितला तर सल्ल्यासोबत साथही द्या, कारण सल्ला चुकू शकतो पण साथ कधीच चुकीची ठरत नाही. आयुष्यात समाधान हवं असेल तर लोकांच्या बोलण्याला मनाला लावून घेऊ नका, कारण आयुष्य पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही. ज्या व्यक्तीकडे ताकद नसतानाही जो माणूस हार मानत नाही त्याला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. नात्यांची कदर करायची असेल तर वेळेतच करा, नाहीतर नंतर वाढलेल्या झाडाला पाणी घालून हिरवळ येईल ही अपेक्षा करणं व्यर्थ ठरतं. जगात सगळ्यात सोपं काम आहे विश्वास ठेवणं, पण सगळ्यात कठीण काम आहे विश्वास जपणं, आणि त्याहूनही कठीण काम आहे तो विश्वास टिकवून ठेवणं. अभिमान तेव्हा येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आपण काहीतरी केलं आहे, आणि सन्मान तेव्हा मिळतो जेव्हा जगाला वाटतं की तुम्ही काहीतरी केलं आहे. जेव्हा लोक तुमची स्तुती करतात तेव्हा त्यात खोटं शोधा, आणि जेव्हा टीका करतात तेव्हा त्यातलं सत्य शोधण्याचा प्रयत्न करा. राग आला की ओरडण्यासाठी ताकद लागत नाही, पण राग आला तरी शांत राहण्यासाठी खूप ताकद लागते. आयुष्यात टीका आणि स्तुती दोन्ही स्वीकारायला शिका, कारण एखादं फुलही तेव्हा सुंदर उमलतं जेव्हा त्याला पाऊस आणि ऊन दोन्ही मिळतं. जर कुणाला काही द्यायचं असेल तर त्याला चांगुलपणा द्या, कारण प्रत्येक वस्तू परत घेता येते, पण कुणाला दिलेला चांगला वेळ परत घेता येत नाही. चांगल्या माणसांची देव खूप परीक्षा घेतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही, आणि वाईट माणसांना देव खूप काही देतो पण त्यांची साथ देत नाही. आनंदासाठी काम केलं तर आनंद मिळत नाही, पण आनंदी राहून काम केलं तर आनंद आणि यश दोन्ही मिळतात. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाचं वागणंही बदलतं. माणूस म्हणजे एक दुकान आहे आणि जीभ म्हणजे त्याचं कुलूप. कुलूप उघडलं तेव्हाच कळतं की दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं. तुम्ही पैसा कमवता तेव्हा घरात वस्तू येतात, पण जेव्हा तुम्ही कुणाच्या दुवा कमावता तेव्हा पैशासोबत आनंद, आरोग्य आणि प्रेमही मिळतं. कोणत्याही माणसाची सहनशीलता ताणलेल्या दोऱ्यासारखी असते. मर्यादेपेक्षा जास्त ताण दिला तर तो तुटतोच. ज्याची वृत्ती नेहमी बदलत राहते
तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही. मग तो वेळ असो वा माणूस. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर या 6 सवयी अंगीकारा. पहिले, ऐकायला शिका. खर्च करण्यापूर्वी कमवायला शिका. लिहिण्यापूर्वी समजून घ्यायला शिका. आणि हार मानण्यापूर्वी प्रयत्न करायला शिका. नातं जोडण्यापूर्वी ते निभवायला शिका. तुम्ही जितकं कमी बोलाल तितके तुमचे शब्द अधिक मौल्यवान ठरतील. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, वेड्याच्या मारातून जात असाल तर घाबरू नका. तुम्ही घडत आहात, निखरत आहात. काहीतरी कमी असल्याची जाणीव असते, म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी असते. प्रेम कधीही स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसतं. प्रेम हे एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्यासाठी आणि भावना समजून घेण्यासाठी असतं. जर तुमचा कोणताही शत्रू नसेल तर याचा अर्थ असा की जिथे बोलणं आवश्यक होतं तिथेही तुम्ही गप्प राहिलात. आयुष्यात पुढे जायचं असेल तर वादविवाद टाळा. कारण अनेक लोकांची बोलणी मनोबल खच्ची करणारी असते. बोलण्याआधी विचार करा, कारण बोलल्यानंतर विचार करता येत नाही, तेव्हा फक्त पश्चाताप उरतो. जो माणूस पुढे जाण्याचा असतो तो कधीही कुणाला दुखावत नाही, आणि जो इतरांना लहान समजतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. ईश्वराच्या प्रेमात जो आनंद आहे तो संसाराच्या मायेतील हसण्यातही नाही. माणूस घर बदलतो, कपडे बदलतो, नाती बदलतो, मित्र बदलतो, प्रेम बदलतो, तरीही दुःखी का राहतो? कारण तो स्वतःला बदलत नाही. शस्त्र शरीराला जखमी करतात, पण शब्द आत्म्यालाही जखमी करतात. आयुष्यात आश्चर्यही असतं आणि खूप अडचणीही, पण वरच्याची कृपा असेल तर सगळं चांगलं होतं. म्हणून असं विचारू नका की तुमचं स्वप्न का पूर्ण झालं नाही. धैर्यवानांचा संकल्प कधीच अपूर्ण राहत नाही. ज्याचे कर्म चांगले असतात त्याच्या आयुष्यात कधीच अंधार उरत नाही. आयुष्यात आनंद हवा असेल तर इतरांच्या बोलण्याला मनाला लावून घेणं सोडा. सत्य दारूच्या अड्ड्यावर सांगितलं जातं, जिथे हातात ग्लास असतात, आणि खोटं न्यायालयात सांगितलं जातं, जिथे हातात गीता असते. देवाला घाबरणं नसलं तरी चालेल, पण कर्मांना घाबरणं आवश्यक आहे, कारण कर्माचं फळ देवालाही भोगावं लागतं. लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्या अपेक्षांप्रमाणे व्हावेत अशी इच्छा ठेवू नका. कालच्या पश्चातापात आणि उद्याच्या चिंतेत अडकलेले हे 2 चोर आपल्या आजच्या सौंदर्याला चोरून नेतात. इच्छांसह प्राण गेले तर मृत्यू, आणि प्राण असताना इच्छाच गेल्या तर मुक्ती. नदी बनून कुणाला बुडवण्यापेक्षा पूल बनून कुणाला वाचवणं अधिक चांगलं. लोक क्षुल्लक कारणावरून तुम्हाला सोडून देतात, पण श्रीकृष्ण एका छोट्याशा प्रार्थनेने तुमचा हात धरून घेतात. जे तुमच्या पाठीमागे तुमची चुगली करतात त्यांच्या बोलण्याकडे थोडंसुद्धा लक्ष देऊ नका. याचा सरळ अर्थ असा की तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पाऊल पुढे आहात. उपवास नेहमी अन्नाचाच का? लोभ, वाईट कर्म, राग आणि घाणेरड्या विचारांचाही उपवास असायलाच हवा. स्वार्थ मानवी वर्तनात असतोच. पाऊस थांबल्यावर छत्रीसुद्धा ओझं वाटू लागते. विश्वासातही सावधगिरी आवश्यक असते, कारण कधीकधी स्वतःचेच दात जिभेला चावतात. अर्जुनाने 10 लाख सैनिक सोडून श्रीकृष्णांची निवड केली. हा विश्वासाचा सर्वोत्तम नमुना आहे. एकटे चालणारे लोक अहंकारी नसतात. ते प्रत्येक कामासाठी स्वतःच पुरेसे असतात. तुम्ही कधी बरोबर होता हे कुणी आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळे आठवतात. माणसाने स्वतःच्या नजरेत योग्य असणं महत्त्वाचं आहे, कारण जग तर देवावरही नाराज असतं. ज्याला तुमच्या खोट्यावरही विश्वास आहे त्या माणसाशी कधीही खोटं बोलू नका.
या जगात माणूसच असा प्राणी आहे ज्याचं विष दातात नाही तर शब्दात साठलेलं असतं. जपून ठेवलेली गोष्ट आणि लक्ष देऊन ऐकलेली गोष्ट कधीच कमी पडत नाही. जे लोक तुमच्या भावनांची कदर करत नाहीत त्यांना निरोप देण्यात काहीही वाईट नाही. स्वतःपेक्षा जास्त आपल्याला कोणीही बदलू शकत नाही. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचं कोणीच नाही तेव्हा आकाशाकडे बघा. जिथे तो आहे जो नेहमीपासून तुमचा होता आणि नेहमीच राहील. ज्या क्षणी भीतीमुळे आत्मविश्वास कमी होऊ लागतो त्या क्षणी त्या भीतीचा अंत करणं आवश्यक ठरतं. कोणाबद्दलही चुकीचे अंदाज बांधू नका, कारण त्यांच्या आयुष्यात किती गुंतागुंत आहे हे तुम्हाला माहीत नसतं. जसजसं वय वाढतं तसं हे उमगतं की आपण अशा लोकांना खूप महत्त्व दिलं ज्यांचा आपल्या आयुष्यात काहीही वाटा नव्हता. एक दिवस तुमचेच दुःख तुमच्याशी भेटायला येतील. त्या दिवशी आश्चर्यचकित होऊ नका. अहंकार सांगतो की पैसा किती आहे, संस्कार सांगतात की कुटुंब कसं आहे, निरागसपणा सांगतो की माणूस कसा आहे आणि स्वार्थ घडतो जवळीक वाढल्यावर, तर निस्वार्थ घडतो अंतर वाढल्यावर. लहान माणसाचा मोठा आवाज सत्याला त्रास देतो, पण सत्यवान माणसाचं मौन खोटेपणाच्या मुळांनाच हादरून टाकतं. जेव्हा लोक विचारतात तुम्ही काय कमवता तेव्हा आतून ते तुमच्याशी किती आदराने वागायचं याचा हिशोब करत असतात. तुमचं आनंदी राहणं हीच तुमच्या शत्रूंना मिळणारी सर्वात मोठी शिक्षा आहे. अशा दोन गोष्टी आहेत ज्या दिल्याने काहीही कमी होत नाही. एक म्हणजे दुवा आणि दुसरी म्हणजे स्मित हास्य. काहीतरी वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून वेगळं करा, कारण गर्दी धैर्य देते पण ओळख हिरावून घेते. ज्याच्याकडे संयमाची ताकद आहे त्या माणसाशी कोणीही मुकाबला करू शकत नाही. एक कडू सत्य असे आहे की जेव्हा एखादा माणूस तुमच्यावर प्रेम करतो तेव्हा तो तुमच्या चुका विसरतो, आणि जेव्हा तोच माणूस तुमच्यावर द्वेष करतो तेव्हा तुमच्या चांगुलपणालाही विसरतो. कोणावरही अतिशय जास्त आसक्ती हानिकारक असते, कारण आसक्ती अपेक्षांकडे घेऊन जाते आणि अपेक्षा दुःखांचं कारण बनतात. लोक आयुष्याचा अर्धा भाग शिकण्यात घालवतात, पण खरं शिकायचं असेल तर ते एकमेकांना दिशा कशी द्यायची हे शिकायला हवं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आपल्या वेदनांसाठी जगाला दोष देऊ नका, स्वतःचं मन समजून घ्या, कारण मनातलं बदल हाच तुमच्या दुःखांचा अंत आहे. काहीतरी नवीन शिकायचं असेल तर हे मान्य करणं गरजेचं आहे की प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या बाबतीत आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पैसा सगळेच कमवतात, पण दुवाही कमवा, कारण दुवा तिथेच कामी येतात जिथे पैसा उपयोगी पडत नाही. चालाल तर नक्की मार्ग मिळतो, आज नाही तर उद्या. आणि जर आयुष्य प्रामाणिकपणे जगलात तर प्रत्येक क्षणी समाधान मिळतं. आयुष्यात नात्यांची खरी किंमत आणि महत्त्व याची ओळख तेव्हाच होते जेव्हा तुमची प्रसिद्धी वा बदनामी, यश वा अपयश यामुळे ती नाती बदलत नाहीत. एखादं नातं खरंच असेल तर परिस्थिती बिघडली, वेळ कठीण आला तरी ते नातं तुटत नाही. मित्रांनो, अहंकार आणि पोट ही दोन्ही वाढली की माणूस इच्छा असूनही कुणाला घट्ट मिठी मारू शकत नाही. माणसाची ओळख त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या कर्मांनी होते, कारण चांगल्या गोष्टी तर भिंतीवरही खूप लिहिलेल्या असतात. वेळ जेव्हा पलटतो तेव्हा सगळंच उलटून टाकतो. म्हणून चांगल्या वेळेतही अहंकार करू नका, कारण वाईट वेळ यायला वेळ लागत नाही. सगळ्यांचा वेळ कधी ना कधी बदलतोच. गरज असते ती फक्त वेळेबरोबर चालण्याची. जन्माच्या वेळी नाव नसतं, फक्त श्वास असतो.
मृत्यूच्या वेळी नाव असतं पण श्वास नसतो. या नाव आणि श्वास यांच्यामधली जी यात्रा आहे तिलाच आपण जीवन म्हणतो. या जगात सगळंच बदलतं, म्हणून फक्त कर्म चांगली करा. कुणाचं आयुष्य बदलेल, कुणाचं मन बदलेल, तर कुणाचे दिवस बदलतील. आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी मानसिक स्थिती चांगली असणं अत्यावश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तर हवी असतील तर ते प्रश्न फक्त स्वतःलाच विचारा. नाती कधीही गोड आवाजामुळे किंवा सुंदर चेहऱ्यामुळे टिकत नाहीत. ती टिकतात सुंदर हृदयामुळे आणि कधीही न तुटणाऱ्या विश्वासामुळे. जर कुणाची सेवा करायची असेल तर ती मनापासून करा. त्यातच तुम्हाला यश मिळेल. आपल्या विचारांवर विश्वास ठेवा, कारण हेच विचार नक्कीच तुमचं आयुष्य बदलतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःशिवाय कुणाच्याही आधारावर विसंबू नका. पाहताना फक्त पहा, ऐकताना फक्त ऐका, अनुभवताना फक्त अनुभवा आणि विचार करताना फक्त विचार करा. हेच खरे कर्म आहे. रुसवा झाल्यानंतर चूक कुणाचीही असो, संवाद सुरू तोच करतो जो खरोखर प्रेम करतो. नाती निभवण्यासाठी बुद्धीपेक्षा हृदयाची शुद्धता जास्त आवश्यक असते. सत्य बोला, स्पष्ट बोला. जो आपला असेल तो समजून घेईल, जो परका असेल तो दूर जाईल. कुणाच्या चुकीवर रागवण्यापूर्वी स्वतःच्या 10 चुका मोजून पाहाव्यात. लोक म्हणतात पैसा साठवा, वाईट वेळेत कामी येईल. पण मी म्हणतो ईश्वरावर विश्वास ठेवा, कारण मोठा वाईट वेळ येतच नाही. जे लोक मेहनतीवर विश्वास ठेवतात ते कधीच नशिबाबद्दल तक्रार करत नाहीत. ज्याला आपल्या नात्यांची कदर नाही त्यांच्यासोबत उभं राहण्यापेक्षा एकटं उभं राहणं अधिक योग्य आहे. तो अहंकार नाही, तो स्वाभिमान आहे. माझ्या चुका मला सांगा, इतरांना नाही, कारण सुधारायचं मला आहे, त्यांना नाही. सुख आणि दुःख यात फारसा फरक नसतो. जे मन स्वीकारतं ते सुख आणि जे नाकारतं ते दुःख. सगळा खेळ स्वीकार आणि नकार यांचाच आहे. आयुष्य त्यांच्यासाठी सर्वोत्तम असतं जे त्याचा आनंद घेतात आणि त्यांच्यासाठी कठीण असतं जे सतत त्याचं विश्लेषण करतात. आनंदी राहायला फार खर्च लागत नाही, पण आपण किती आनंदी आहोत हे लोकांना दाखवण्यात मात्र खूप खर्च होतो. सौंदर्य शरीरात नसतं, सौंदर्य असतं माणसाच्या घरात, विचारात, वाणीत, वागण्यात, संस्कारात आणि चारित्र्यात. ज्याच्या आयुष्यात हे सगळं आहे तोच खऱ्या अर्थाने जगातील सर्वात सुंदर माणूस आहे. फसवणूक आणि कपट माणूस कदाचित माफ करू शकतो, पण कधीच विसरू शकत नाही. एकदा एक महात्मा आपल्या आश्रमात एका लहान पाळीव कुत्र्यासोबत फिरत होते. तेवढ्यात एक युवक आश्रमात आला. त्यांच्या पायावर लोटांगण घालून रडू लागला. तो म्हणाला, महात्मा, माझं आयुष्य फार त्रासदायक झालं आहे. मी रोज मेहनत करतो, पण आजपर्यंत यश मिळालं नाही. ईश्वराने माझ्या नशिबात काय लिहिलं आहे माहीत नाही. इतका शिकलेलो असूनही मी अपयशी ठरलो. महात्मा त्या युवकाची वेदना लगेच समजले. त्यांनी त्याला सांगितलं, आधी माझ्या कुत्र्याला थोडं दूरपर्यंत फिरवून आण, मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देईन. युवकाला हे थोडं विचित्र वाटलं, पण त्याने काहीही प्रश्न न करता कुत्र्याला घेऊन निघाला. बराच वेळ फिरवून परत आल्यावर युवक शांत दिसत होता, पण लहानसा कुत्रा थकव्याने जोरजोरात धापा टाकत होता. महात्मा म्हणाले, माझा कुत्रा इतका थकला कसा? तू तर शांत दिसतोय, तुला थकवा नाही आला का? युवक म्हणाला, महात्मा, मी तर हळूहळू आणि आरामात चालत होतो, पण हा कुत्रा अस्वस्थ होता. रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येक प्राण्यामागे तो पुढे मागे धावत होता, म्हणून समान अंतर चालूनही तो इतका थकला. तेव्हा महात्मा म्हणाले, हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुझं ध्येय तुझ्याच आजूबाजूला आहे, ते तुझ्यापासून फार दूर नाही, पण तू तुझ्या ध्येयाचा पाठपुरावा सोडून इतर लोकांच्या पुढे मागे धावत राहतोस, म्हणून तुला यश मिळत नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही ज्या गोष्टीला मिळून इच्छिता त्यापासूनच
दूर जात राहता. युवक या उत्तराने पूर्णतः समाधानी झाला आणि आपल्या चुका सुधारण्याच्या मार्गावर निघाला. मित्रांनो, आपणही अनेकदा या कथेतल्या कुत्र्यासारखंच वागतो. इतरांना फॉलो करण्यात गुंतलेलो असतो. एखादा मित्र डॉक्टर असेल तर आपल्यालाही डॉक्टर व्हायचं असतं, जरी त्यात आपली आवड किंवा क्षमता नसली तरीही. असं केल्याने आपण आपली खरी प्रतिभा गमावतो आणि आयुष्यभर संघर्ष करत राहतो. यश मात्र मिळत नाही. म्हणून कधीही इतरांना अंधपणे फॉलो करू नका. स्वतःचं ध्येय स्वतः ठरवा आणि पूर्ण निष्ठा, मेहनत आणि चिकाटीने त्याच्या मागे लागा. मला आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन जरूर दाबा. भगवान श्रीकृष्ण आपल्याला आणि आपल्या संततीला सदैव निरोगी व आनंदी ठेवोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय श्री कृष्ण.